तुला साथ जाते मला वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा कोण जाणे जीवनाचा खेळ आहे हासा चेहराही तूच माझा आरसा तुला पाहते तुला आणि म्हणून मला काय म्हणायचंय गणा तुझ्या चरणा रंग येऊ दे कवना आयोजक नेमित हे करता करविता तूच ना खेळ आजचा कलगी तुऱ्याचा कनजवे कुटुंबा पाहण्याजोगा माय बापही रसिक माझा देवता तुला जरा रे तुला तुला जरा रे तुला सुस्वागतम 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 चौदा विद्या आणि 64 श्री गजाननाच्या चरणी नतमस्तक आणि या रंगदेवतेला या नटेश्वराला अभिवादन करू आमचं ग्रामदैवत श्री वाघाई आहे आणि आमचं श्रद्धास्थान श्री जय वाघोबा यांच्या चरणी दंडवत तसेच महाराष्ट्राचं लाडका अनाथ दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजचा मुद्रा करू आज येथे उपस्थित मान्यवर शाहीर मंडळी वस्ताद यांना शाहिरी मानाचा मुद्रा करू माझे गुरुवर्य कोकण भूषण पुरस्कृत सन्मानित कैलासवासी गंगारामजी होता माझे नृत्य संचालक दिनेशजी कातकर माझे गुरुवर्य संजय गोटाळ योगेश कातकर आणि चंद्रकांत कातकर यांना मानाचा मुद्रा करू आज आम्हाला कार्यक्रम करण्याची जी संधी दिली ते आजचे आयोजक योगेश कंचवे आणि परिवार यांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर लोकप्रिय शाहीर संदीपजी मोरे शाहिरांना मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र
निराकार हा निर्गुण स्वामी होत असे साकार संत सज्जना तारण्यासाठी अहो घेतला हो अवतार जाणीजो याची महिमा की जाणीजो याची महिमा होत असे भवपार कृपा सिंधू गुरुरायाची महिमा परंपार शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुझला मूलारंभी या मनोरंजना त्यावर रंगला येरण शुभ घडी शुभ क्षणा निर्गुण निरंजना त्यावर रंगला येरण शुभ घडी शुभ क्षणा निर्गुण निरंजना निर्गुण निरंजना या मनोरंजना निर्गुण निरंजना या मनोरंजना शुभ कार्याचा शुभ प्रारंभी शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुझला मूळारंभी या मनोरंजना यावर रंगला येरण शुभ घडी शुभ क्षणा निर्गुण निरंजना यावर रंगला येरण शुभ घडी शुभ क्षणा निर्गुण निरंजना निर्गुण निरंजना आकाशाच्या अति पलीकडे तुझे अंतरापारा तुझे अंतरापारा चराचरी तू भरून उरला निर्गुण निरंकारा निर्गुण निरंकारा निर्गुण निरंकारा ताल सुराचा साज तुझ्याचा ताल सुराचा तूच रघुनंदना आज लाभले सुखना तव रूप रसिकाना निर्गुण निरंजना आज लाभले सुखना तव रूप रसिकाना निर्गुण निरंजना निर्गुण निरंजना मनोरंजना निर्गुण निरंजना मनोरंजना सदैव ठेवा कनजवे कुटुंबात दया जीवनी साथ करावी सुखाची बरसात सुखाची बरसात सुखाची बरसात योगेशाच्या रंगभरी तू योगेशाच्या रंगभरी तू आज काव्य लेखना या काव्य लेखना नाचू गाऊ निरंगना रसिका सवे रंगना
या मनोरंजना निर्गुण स्वामी होत से साकार होत से साकार होत से साकार जप तो दिया तुझ्या कृपेने कला गुणाचा देव कला गुणाचा देवा कला गुणाचा देवा सूरज आरवी आत्मस्वरानी सूरज आरवी आत्मस्वरानी पूर्ण करा कामना पूर्ण करा कामना नाद ब्रह्मयारी गण अपगती भंजना निर्गुण निरंजना नाद ब्रह्मयारी गण अपगती भंजना निर्गुण निरंजना निर्गुण निरंजना या मनोरंजना निर्गुण निरंजना या मनोरंजना शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुझला मूळारंभी शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुझला मूळारंभी या मनोरंजना नवरंगला येरणा शुभ घडी शुभ क्षणा निर्गुण निरंजना नवरंगला येरणा शुभ घडी शुभ क्षणा निर्गुण निरंजना निर्गुण निरंजना निरंजना या मनोरंजना कविवर वासुवाणी घराणे माझे गणू रामकृष्ण वस्तात साजे गंगा रामचंद्रकांत योगेश गुरुवर्य माझे नाव रोशन केले यांनी कासे गावाचे अखंड हरिदास होळीचा विजय संगमेश्वर तालुक्यातील उत्कृष्ट समालोचक कुणाल शिंदे यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आणि प्रथमच या बडकंबा साखरपा नगरीत माझा पहिल्यांदाच हा कार्यक्रम म्हणून हे खास बक्षीस माझ्यासाठी धन्यवाद. प्रथमतः माझे मित्र संदीप मोरे माऊली यांना योगेश कातकरचा मानाचा मुजरा प्रथमतः आणि या रसिक हो निर्गुण ईश्वराला सूर्याच्या साधा स्तवन रूपाने आवाहन केल्यानंतर या शक्तिप्रियात ब्रह्ममाया पुरुष प्रकृती आणि शिवशक्ती म्हणजे शक्तिवाल्याने आपल्याला मायेला किंवा शक्तीला मोठं करायचं असतं असं प्रघात आहे आणि त्या प्रघातानुसार आपल्या समोर आपल्या चरणी गण सादर करतोय. आजवरची आमची एक खासियत आहे. बुवा किती म्हणतील की यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत राहणार. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आज बारीक मिळणार आहे आणि आज रसिकांचं मनोरंजन मी ते करूनच जाणार आहे, हे लक्षात घ्या. आणि मी गणाला सुरुवात करतोय. मोरे बुवा लक्ष असू द्या.
गणरायाचे आगमन होता आनंदली ही धरती, आनंदले चंद्र सूर्य आणि तारे ते वरती, दाही दिशा देवा तुझ्या नावाचा, की दाही दिशा देवा तुझ्या नावाचा जय घोष करती, आणि तुझे भोळे भापडे भक्त जन तुझे नाम हृदया स्मरती, सारी पटाच्या गमजा मारून, सारी पटाच्या गमजा मारून तू प्रश्न विचारते किती, तू ग प्रश्न विचारते किती, लंकेचे पार्वती, बारा सोन्याचा सांग गणपती, तू लंकेचे पार्वती, बारा सोन्याचा सांग गणपती. लंकेचे पार्वती, बारा सोन्याचा सांग गणपती, लंकेचे पार्वती, बारा सोन्याचा सांग गणपती, पार्वती, सारी पटाचा गमजा मारून, सारी पटाचा गमजा मारून, तो प्रश्न विचारते किती, तो प्रश्न विचारते किती, लोकांचे ते नवखंड, तुझ्या प्रकृतीचा निर्दगंड, माझ्या चिटकून तू बखंड, मोह माया तुझी कोखंड, मोह माया तुझी कोखंड, मोह माया तुझी कोखंड, लोकांचे ते नवखंड, तुझ्या प्रकृतीचा निर्दगंड, माझ्या चिटकून तू बखंड, मोह माया तुझी कोखंड, मोह माया तुझी कोखंड, मोह माया तुझी कोखंड. भगवती शाळा भगवंताचे, भगवती शाळा भगवंताचे, हिरव कुणाचं सांग सती, हिरव कुणाचं सांग सती, लंकेचे पार्वती, बारा सोन्याचा सांग गणपती, लंकेचे पार्वती, बारा सोन्याचा सांग गणपती.
शब्द फुटले मूळ गणाला सिंदूर फुटले निर्गुण निरंजन नटले येत सगुण ब्रह्म गौतले विघ्न विनाशी शब्द फुटले मूळ गणाला सिंदूर फुटले पुण्या घटीचा रंग उडविला पुण्या घटीचा रंग उडविला टाको दंग होऊ गती टाको दंग होऊ गती अकलंकेचे पर्वती परसोडीचा संगणपती अकलंकेचे पर्वती परसोडीचा संगणपती पार्वती परसोडीचा वाचू शिष्य घराण निर्विदुऱ्या सरसाण कणू रामचंद्रान राणी दिलं मला हे ज्ञान वासू आणि शिष्य घराण निर्विदुऱ्या सरसाण कणू रामचंद्रान राणी दिलं मला हे ज्ञान कृष्णा संगे गंगा रामन कृष्णा संगे गंगा रामन वाढवली दासती मती वाढवली दासती मती अगलंकेचे पर्वती परसोडीचा संगणपती अगलंकेचे पर्वती परसोडीचा संगणपती तर तुमच्याकडून फक्त टाळ्यांची अपेक्षा करतो टाळ्यांची अपेक्षा करतो धन्यवाद मंडळी. आणि मी या रणांगणात सदैव म्हणत आलो कलेला वळण ती म्हणजे गवळण. आणि बुवानी गवळणीतून आम्हाला प्रश्न विचारला की म्हटलं राधाकृष्णाचं थोडक्यात लग्न काय झालं. बुवा म्हणाले सगळं थोडक्यात. बुवा काय म्हणाले सगळं थोडक्यात. मी पण तुम्हाला सगळं थोडक्यातच सांगणार काय जास्त भाराभर सांगणार नाही बुवा. कारण तुम्ही आज काय केलंय ते तुमचे जाणता तुम्ही. कारण आम्ही जे संदीप मोरे ओळखतो आणि प्रेक्षकांची अपेक्षा आहे त्या तुमच्याकडून पूर्ण झाल्या नाहीत. बुवा तुम्ही जसं म्हणालात की माझ्याकडे पण दुसरी बारी माझ्याकडे काय बारी नाही आहे की नाही बारी. हा मी पहिलीच बारी करणार आहे आज गवळणीपासून लक्षात घ्या बुवा. पण वायफळ शब्द न वापरता बारी करणार शास्त्रात करणार मी भेदिक शायरी गाणे बघा ते बुवा. आपल्या जर हिंमत असेल तर या सगळ्या गाण्याला तोड देऊन द्या. मला गणाला सांगा उत्तर काय आहे मी तुम्हाला जरूर तिथे मी सन्मान करेन तुमचा. आणि तुमची जी गौरव होती की राधाकृष्णाचं लग्न झालं नाही कारण त्याचे हे प्रेम अलौकिक अनंत आणि लौकिक बंधना पलीकडचं आहे. बुवा विवाह हा सांघिक बंधनाचं प्रतीक आहे. पण राधाकृष्णाचं नाते परमात्मा व आत्म्याचे नाते असल्याने ते सदैव नित्य विवाद मानले जाते. तरी तुम्ही जी चाल गायली ती चाल आम्ही काठ रूपाने तुमच्या गवळणीला देतोय लक्ष असू द्या. तुम्हारे सिवा कुछ ना चाह
चाहत करेंगे जब तक जिएंगे मोहब्बत करेंगे राधा ही आत्मरूपात वसे अंतरी अहो राधा ही आत्मरूपात वसे अंतरी कलियुगी प्रेम हे मोरा लांडोरा परी कलियुगी प्रेम हे मोरा लांडोरा परी मोरा लांडोरा परी आता मी सुद्धा एक गवळण गातोय आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. प्रश्न असाच आहे, आध्यात्मिक प्रश्न आहे. बुवा मी एवढंच सांगतो, पुढच्या वारीला येऊन जर ठेवले बावल्या केल्या तर अकलेच्या पावल्याचे पद सरकडून येईल आणि खाली बघत बसाल छापा होतं की काठ होतं, पण मी भल्या भल्यांच्या पावल्या गायब केल्या तर बुवा हे लक्षात घ्यायचं. गवळण काय आहे त्याचा अभ्यास करा. आपण जो बाजार करता दहीदीप लोण्याचा त्याचा करता पुरुष आहे. तो पुरुष मला सांगायचा गवळणीमध्ये. बुवा तुम्ही जो एक प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर दिलंय. कलियुगात कोणत्या माध्यमातून आपण त्याचं मोठ या लांडोरा, कारण कलियुगामध्ये सर्व दाम्पत्य किंवा सर्व प्राणी नर मादी संभोग करतात, मोर आणि लांडोरामध्ये संभोग होत नाही. व या कलियुगात आज ते श्रीकृष्ण राधाकृष्ण या रूपानं या त्या कलियुगात आपण वावरत आहे. तरी आपल्या माझ्या गवळणीकडे बहुत लक्ष ठेवायचं आहे. काय विचारतोय गवळणीतून? हालीला धारी कसा गिरीधारी हालीला धारी कसा गिरीधारी कानावर घाला या माईच्या मागून सार करी किरकिर सामोरे माझ्या ना यायच्या सार गवळणी चढबोच्या चुगली करण्या संधी पायच्या सार गवळणी चढबोच्या चुगली करण्या संधी पायच्या. गवळणीमध्ये सामोरे शब्द येतो, तुम्हाला मोरे मोरे ऐकायला जाईल, कारण का शक्तीवाले बरेच शाहीर हलक्या गाण्याचे त्याच्यामुळे म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपण सदोदित एखाद्या आईकडे एखाद्या मुलाची तक्रार केली जाते. त्या ज्या व्यक्ती असतात ना ते चारभोची व्यक्ती असतात, त्याच्यामुळे वेगळा अर्थ करायचा नाही बुवा. आणि मराठी भाषा आहे त्याच्यामुळे काय म्हणतोय लक्षून घ्या. आणि पुढे सांगतोय की संधी पाहायच्या नव्हे. मी गवळण स्पष्ट करून सांगतोय बुवा. नंतर जर पिवळ्या बावल्या केल्या तर मग याद राखून ठेव बुवा. साऱ्या गवळणी चढबोच्या चुगली करण्यासाठी पाहिजे साऱ्या गवळणी चढबोच्या चुगली करण्यासाठी पाहिजे गवळणी चढबोच्या साऱ्या गवळणी चढबोच्या आलीला धारी कसा गिरीधारी आलीला धारी कसा गिरीधारी कानावर घाला या माईचा साऱ्या गवळणी चढबोच्या गवळणी चढबोच्या चुगली करण्यासाठी
गेला फलायला सासू लागते माग सासू लागते माग सासू लागते माग दार उघड करून उत्तम राहते झाग उत्तम राहते लावलं खेळ तुला जीव झाला खुळा नाव चंद्र कथा स्वप्नी हरियाला सार करून गेला दोष तू देते मला कान्हा तो आला चढून गेला उगा तक्रारी घ्यायच्या बोलता मी थांब कळताय लांब गोष्टी करा जवळ घ्यायच्या साऱ्या गहुलांनी चाडबोच्या चुकली करण्यासाठी पाहिच्या साऱ्या गहुलांनी चाडबोच्या संदीप बुवा हा प्रश्न हा माझा नवा अहो नागेश्वरीचे संदीप बुवा तुम्हा प्रश्न हा माझा नवा माझा सवाल हा सोडवाने राखा नावाचा गवगवा माझा सवाल हा सोडवाने राखा नावाचा गवगवा नागेश्वरीचे संदीप बुवा हा प्रश्न हा माझा नवा नागेश्वरीचे संदीप बुवा हा प्रश्न हा माझा नवा माझा सवाल हा सोडवाने राखा नावाचा गवगवा माझा सवाल हा सोडवाने राखा नावाचा गवगवा गाणार तुम्ही आहात हो सुत ज्ञानी रेणात तुझला संवाद पुसला जाणून आत्मज्ञानी भगवंताचे आनंद दारू हो उच्चारानी किती अक्षरे मला त्या जरा तुमची हवा आनंदाचा पुरावा होईल रंगात तुमची हवा आनंदाचा पुरावा आज जिंकून या गावाने राखा नावाचा गवगवा आज जिंकून या गावाने राखा नावाचा गवगवा माझा सवाल
प्रसिद्धीची ती हवा तुमच्या त्याच्या सुद्धा गवा प्रसिद्धीची ती हवा तुमच्या त्याच्या सुद्धा गवा आज पिंडा घालून नवा निराका नावाचा गवगवा आज पिंडा घालून नवा निराका नावाचा गवगवा नागेश्वरीचे संदीप बुवा तू अमृता माझा नवा नागेश्वरीचे संदीप बुवा तू अमृता माझा नवा माझा सवाला सोडवा निराका आपले आयोजक योगेश कनदार माऊली यांनी आम्हाला विनंती केली होती की केदार लिंगावरती एक गाणं आपल्याकडून अपेक्षित आहे आणि बुवा जसे म्हणाले की आम्ही इथे गाणं दिलं आणि आम्ही त्याच्यात उतरलो त्यावेळी त्यांनी मला मी काय या गावामध्ये पहिल्यांदाच आहे तुमच्या चरणाशी मी केदार लिंगाचं एक गाणं आपल्या काव्य लेखणीतून अर्पण करतोय लक्ष असू द्या. बरकत भडकम बागावाला हो बरकत भडकम बागावाला छत्र छायेचा हात शिराला तुमच्याच कृपा आशीर्वादाने हा योग जुळून आला रणी दंडवत धनी केदार लिंगाला रणी दंडवत धनी केदार लिंगाला बरकत भडकम बागावाला बरकत भडकम बागावाला छत्र छायेचा हात शिराला तुमच्याच कृपा आशीर्वादाने हा योग जुळून आला रणी दंडवत धनी केदार लिंगाला रणी दंडवत धनी केदार लिंगाला. माया बाप तुम्ही येऊते या भोजनाला रंग भरावा या कवनाला सांभाळून घ्यावे वेळ मनाला आत स्वराने गा तोरणाला नावहिया मोती भवसागरात नावहिया मोती भवसागरात सुख रूप लावा किनाराला रणी दंडवत धनी केदार लिंगाला रणी दंडवत धनी केदार